पुणे शहरातून खुनाचा एक अतिशय भयानक प्रकार उघडकीला आलाय। एका अनोळखी महिलेचा खून करून तिच्या मृतदेहाचे अक्षरशः तुकडे करण्यात आले। खराडीमधील नदीपात्रामध्ये या तरुणीचं धड पोलिसांना आढळलंय। नेमका हा प्रकार काय आहे जाणून घेऊया। पुण्यातील खराडी भागात मुळामुठा नदीपात्रात एका महिलेचा शिरच्छेद झालेल्या अवस्थेत हा मृतदेह आढळलाय। अत्यंत क्रूर पद्धतीनं तरुणीचं डोकं, हात, पाय धडापासून वेगळे करण्यात आले होते। पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केलाय। पुण्यातल्या खराडी परिसरात नदीकाठावर एक डेड बॉडी आढळून आली, ज्याला धडही नव्हतं, हातही नव्हते आणि पायही नव्हते। एका महिलेचा साधारण 18 ते 30 वयोगटातली ही महिला असेल अशी प्राथमिक माहिती आहे। तिचं धड या ठिकाणी मिळून आलेलं आहे। खराडी गाव परिसरातला हा नदीकाठ आहे आणि ह्या नदीकाठाच्या सगळ्या भागात ही कुठून नेमकी वाहून आलेली आहे डेड बॉडी, ती कोणाची आहे याची कुठलीही माहिती अद्याप समोर आलेली नाही। पोस्टमॉर्टम सध्या सुरू आहे, पण अत्यंत धक्कादायक असा हा प्रकार आहे। नदी प्रवाहानं वाहत असताना या नदीतून अशा पद्धतीने एका महिलेचं या खराडी परिसरामध्ये आढळून आलेलं धड आणि त्यानंतर वेगवेगळे प्रश्न जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित होत आहेत। आरोपीनं हा गुन्हा करताना क्रौर्याचा कळस गाठलाय। मृत तरुणीची कुणालाही ओळख पटवता येऊ नये यासाठी आरोपीनं धडापासून मुंडकं वेगळं केलं। दोन्ही हात खांद्यापासून, दोन्ही पाय खुब्यापासून धारधार शस्त्राच्या सहाय्यानं कापून टाकलेत आणि धड नदीपात्रात फेकून दिलं। काय डेड बॉडी सापडली होती? हो, डेड बॉडी महिलेची होती। काय कोणाची आहे, काय आता प्राथमिक चालू आहे। आता सध्या तपास चालू आहे युद्धपातळीवर, कळला कधी घटना ही समोर आली? साधारण काल सकाळी 12च्या दरम्यान गुन्हा दाखल आहे। गुन्हा दाखल आहे। मृतदेहाची अद्याप ओळख पटली नाहीये। या घटनेप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदर मृतदेह आहे तो शवविच्छेदनाकरता ससून रुग्णालय या ठिकाणी पाठवलेला असून वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे तो मृतदेह 50 ते 60 वर्षे वयाच्या महिलेचा आहे। ऑब्लिक 2024 भारतीय न्यायसंहिता कलम 103-238 अन्वये आपण खुनाचा गुन्हा अज्ञात इसमाविरुद्ध दाखल केलेला आहे आणि याचा पुढील तपास आहे तो पोलीस निरीक्षक गुन्हे अनिल माने हे करीत आहेत। ही महिला कोण आहे? इतक्या अमानुषपणे तिची हत्या कुणी केली? या सर्वांचा छडा लावण्याचं मोठं आव्हान आता पोलिसांसमोर उभं ठाकलंय। ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे।